नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। शिवसेना ठाकरे गटांकडून आज नाशिकमध्ये निर्धार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या निर्धार शिबिरातून ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी एक मोठी मागणी केल्याचे पाहायला मिळाले। उद्धव ठाकरेंनी शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा अशी मोठी मागणी केली आहे। चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची 61 लाखाची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती। यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, ज्यामुळे सागर कारंडे यांच्या चाहत्यांनी चिंता देखील व्यक्त केली होती। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी 3 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असून सायबर फसवणुकीची प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला आहे। गद्दारांना गद्दार नाही म्हणणार तर काय म्हणणार आहे। ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती त्यावेळी गद्दार हा शब्द बाळासाहेब ठाकरे यांनीच आणला होता। गद्दार या शब्दाचा अर्थच बाळासाहेबांनी या महाराष्ट्राला समजावला असं उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे। हिंदीची सक्ती करणे म्हणजे ही जोर जबरदस्ती आहे। या पद्धतीने हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून सक्तीचा करण्याचा कुणालाही अधिकार नाही। महाराष्ट्र शासनाचा या निर्णयास आम्ही विरोध करू, त्याचा आम्ही निषेधही करू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी सक्तीला विरोध करण्यात आला आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या निर्धार शिबिरात बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात क्लिप ऐकवण्यात आली आहे। या व्हिडिओमधून भाजप आणि शिंदेंवर निशाणा साधण्यात आला आहे। भाजप हिंदुत्वाचे खरे मारेकरी आहेत अशी टीका भाजपवर केली आहे, तर गद्दार दिल्लीमध्ये मुजरा झाडत आहेत अशी टीका शिंदेंच्या शिवसेनेवर करण्यात आली आहे। वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलं आहे। कुठलाही इतिहास नसताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा बाजूला दंतकथेतून निर्माण झाले ती पात्र आहे। पहिल्या दिवसापासूनच माझी भूमिका आहे ते कुत्र हटवलं पाहिजे। तुकोजीराव होळकर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीत मदत केली होती, कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही। तुकोजी महाराजांचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं पाहिजे। रायगड प्रधानाधिकाऱ्याचं अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारी घेतली आहे असं संभाजी महाराज म्हणाले। बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये रणजित कासले हे एका बारमध्ये डान्स करताना दिसतायत, तर दुसरीकडे हातात रायफल असणाऱ्या सहकाऱ्यांसोबतच एक रील देखील रणजित कासले यांचं व्हायरल होत आहे। अलीगडमधील प्रसिद्ध सासू सून जावई प्रकरणातील सासू अपना देवी यांनी जो खुलासा केला त्यामुळे पोलिसांनी धक्का बसला आहे। सासूने स्वतःच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले, हा त्रास कसा सुरू झाला ते सांगितले। तिने तिच्या जावयाशी लग्न का करायचा निर्णय घेतला त्याबद्दलही ती स्पष्ट बोलली। गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य का बिघडलं ते माहित आहे का? ते अनेक खटलेबाजीत अडकून पडले आहेत, त्यामुळे त्यांना माहित नाही। उद्धव ठाकरेंनी देशात शिवजयंतीची सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली आहे। कळलं मिस्टर महाजन, जरा ऐकून घ्या, कानातील बोळे काढा आणि ऐका असं संजय राऊत म्हणाले। रॉबर्ट वाड्रा ईडीच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत, तर नुकतीच ईडीने त्याची मनी लॉन्ड्रिंगच्या इतर 2 प्रकरणांमध्येही चौकशी केली होती। त्यानंतर नुकत्याच केलेल्या चौकशीनंतर वाड्रा यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 7A ची पाहणी केली। मेट्रोचं काम कुठेपर्यंत आलंय, बोधद्याचं काम पूर्ण झालं का याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली। तसेच यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून कामाचा आढावा घेतला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या कामावर समाधान व्यक्त केलं। मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान झाल्याची घटना घडली आहे। यापूर्वी मागच्या काही महिन्यात ठाणे, कल्याण येथे अशा घटना घडल्या आहेत। घाटकोपरच्या गृहनिर्माण सोसायटीत हा प्रकार घडला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याबद्दल कळताच त्यांनी आक्रमकपणे हा विषय लावून धरला। त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला कॅमेरा समोर जाब विचारला। माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा बीडच्या शिरूर कासार मधल्या पिंपळगावाचा दौरा आता रद्द झालेला आहे। संत भगवान बाबा गडाचा नारळ सप्ताह या ठिकाणी होणार आहे। त्याच सप्ताहात मुंडे उपस्थित होणार होते, मात्र तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी न मिळाल्याने आता त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे। याबद्दल खुद्द धनंजय मुंडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे।
विकास आणि कल्याणकारी योजनेचं टेक ऑफ झालं त्यावेळी विमानाचा पायलट मी होतो। यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे को पायलट होते असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। इतकंच नाही तर आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पायलट आहे, मी आणि अजित पवार को पायलट आहे। पायलटची सीट बदलली मात्र त्याच्या गतीने विकासाचे विमान पुढे जात असल्याचे एकनाथ शिंदेने म्हणाले। जागरण गोंधळातील जेवणातून तब्बल 79 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कराळी गावात ही घटना घडली आहे। विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये काही बालकांचा सुद्धा समावेश आहे। दरम्यान उपचारांसाठी 16 जणांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। ट्रम्प टॅरिफ नंतर अमेरिकेत चीन उत्पादन खूप महाग झालं आहे, त्यामुळे चीन कंपन्या भारतातील आपला व्यवसाय कमी होऊ देणार नाही। या कंपन्या सरकारच्या सर्व अटी मान्य करण्यास तयार झाल्या आहेत। चीनी कंपन्यांसोबत जॉईंट वेंचर्सला मंजुरी देण्याचा निर्णय सरकारला जाहीर केला आहे। मोठी बातमी समोर येत आहे। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे। केंद्र सरकारला उत्तर देण्यास 7 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे। केंद्र सरकारने जसेच तसे परिस्थिती ठेवावी अशी सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे। आता या प्रकरणात पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे। घरातील दरवाजात झोपलेल्या तरुणावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला। कोल्हापूर मधील ही दुर्दैवी घटना असून सूरज गौरव तरुण जबर जखमी झाले आहे। त्याच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरण ताजे असतानाच आता नागरिकांचे हातपायाचे नखाचे गळती व्हायला लागली असून नागरिक हैराण झाले आहेत। आतापर्यंत नख गळतीचे तब्बल 29 रुग्ण आढळले असून तपासणी सुरू आहे। मंदिरातील VIP दर्शन तिकिटाचे काळा बाजार उघड झाला आहे। 200 रुपयाचं दर्शन पास तब्बल 2000 रुपयांना विक्रीचा धक्कादायक प्रकरण उघडकीस आला आहे। 22 मार्च रोजी प्रकरण समोर आलं होतं। त्याच्या तपासानंतर कारवाईला वेग आला आहे। संशयित नारायण मुर्तकड यांच्या विरोधात तकबाजीचा गुन्हा नोंद आहे। भाविकांची फसवणूक करण्याविरोधात आता कठोर कारवाईची मागणी होत आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदीनंतर आता जिल्ह्यातील कुंभी नदी देखील प्रदूषणाचा विखळत आली आहे। कुंभी नदीतील दूषित पाण्यामुळे नदीतील हजारो मासे मृत झाले आहे। करवीर तालुक्यातील संगरूळ कुद्रीते परिसरात कुंभी नदी पात्रात मृत माशांचा खच पडला आहे। कर्जत तालुक्यात बदलापूर सारखी घटनेची पुनरावृत्ती झाली असून माणुसकीला काळीमा फासण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 2 चिमुकल्याच्या मुलींवर स्कूल बसमधल्या क्लीनर तरुणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या दोन्ही मुली अवघ्या 5 वर्षाच्या आहेत। पनवेल पुणे रेल्वे मार्गावर कर्जत रेल्वे ट्रॅकवर एका गुलाबी सूटकेस मधून महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। हत्या करून मृतदेह बॅग मध्ये कोंबण्यात आलं आणि धावत्या ट्रेन मधून तो फेकण्यात आल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1 TV न्यूज मराठी।